उपअभियंता बोरसे व शाखा अभियंता कोकाटे यांनी प्रकल्प कार्यालयात सादर केलेला अहवाल खोटा। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून विक्रमगड तालुक्यातील 3054 व 2722 या शीर्षकाखाली जवळपास 134 मंजूर करण्यात आलेल्या कामात गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे। रस्त्यांच्या कामांपैकी अनेक कामे न करता तसेच काही अपूर्ण अवस्थेत असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने 31 मार्च 2024 रोजी कामांची देयके अदा केल्याचे समोर आल्याची तक्रार आदिवासी विकास प्रकल्प जव्हार येथील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। विक्रमगड तालुक्यात जवळपास 134 कामे मंजूर करण्यात आली होती। ही कामे 31 मार्च 2024 अखेर पूर्ण झाल्याची दाखवून शाखा अभियंता कोकाटे व उपअभियंता बोरसे यांनी सर्व कामांची देयके अदा केली। यासंदर्भात तक्रार करून साप्ताहिक तारपा वृत्तपत्रकडून प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाकडून गुगल टॅग रस्त्यांचे फोटोसह अहवाल मागविण्यात आला होता। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बोरसे व कोकाटे यांनी घाईघाईने अहवाल सादर केला। या अहवालात 31 कामांना 12 फोटो एक समान एकाच रस्त्याचे जोडलेले असल्याचे निदर्शनास आले आहे। विक्रमगड तालुक्यातील 134 रस्त्यांच्या कामांपैकी अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेत असताना व विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे ग्रामपंचायत अंतर्गत भिगाडपाडा अस्तित्वात नसताना येथे रस्त्याचे काम केल्याचे दाखवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। जव्हार प्रकल्प अधिकारी यांना रस्त्यासंदर्भात सादर केलेला अहवाल खोटा असून दिशाभूल करणारा आहे म्हणून उपअभियंता बोरसे व शाखा अभियंता कोकाटे यांच्यासह एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।